96 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहे साहेब, या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे. रोज रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता हे जे काँग्रेसचे इतर लोक बोलत आहेत, हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. राहुल अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं, आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली. आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार
पाळत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची राहणार आहे. खास करून ज्या बहिणींची केवायसी झाली नाही, ज्या पात्र आहेत परंतु केवायसी न झाल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, त्यांच्यासाठी ही माहिती किंवा ही बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. तर बघा, केवायसीसाठी विंडो ओपन करायला आम्ही तयार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी 2-4 महिन्या अगोदरच सांगितलं आहे, परंतु अजूनही विंडो ओपन झालेली नाही आहे. त्याचबरोबर आता लेटेस्ट त्यांचं वक्तव्य आहे की ज्या बहिणी आपली केवायसी करू शकल्या नाही त्या अपात्रच आहेत, कारण की त्या कुठल्या तरी एका निकषात बसत नाहीत म्हणून त्यांनी आपली केवायसी केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता यामध्ये सर्व लाडक्या बहिणी चिंतेत झालेल्या आहेत, कारण की त्यांना पात्रता असल्यावरही त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. परंतु मुख्यमंत्री स्वतः हे सांगत आहेत की त्यांची केवायसी का नाही झाली, तर त्या कुठल्या तरी निकषामध्ये बसत नाहीत म्हणून त्यांची केवायसी झाली नाही असं त्यांचं ठाम उत्तर आहे. परंतु यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, कारण की केवायसी तुमची न झाल्यामुळे तुम्ही अपात्र झाले, तुमची चुकी नाही आहे, चुकी शासनाची आहे. त्यांचं पोर्टल व्यवस्थित चालायचं नाही. लाडकी बहीण योजनेचं जे काही केवायसी करण्याचं पोर्टल होतं ते लवकर उघडायचं नाही, उघडलं तरी OTPचं लवकर यायचं नाही. त्याचबरोबर प्रश्न त्यामध्ये जे काही विचारण्यात आले होते ते घुमून फिरून विचारण्यात आलेले होते. आणि काही लाडक्या बहिणी तर संभ्रमात होत्या की नेमकी केवायसी करायची कोणती, कारण की आम्ही तर या अगोदर केवायसी केलेली आहे, बँकेची सुद्धा केवायसी केलेली आहे, इतरसुद्धा आणखीन वेळोवेळी केवायसी झाल्या आहेत त्यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत. तर त्यामध्ये सुद्धा त्या भ्रमित होत्या की आम्ही केवायसी तर केली आहे, आम्हाला या केवायसीची गरजच नाही, कारण की ही नव्याने जी काही जनजागृती होती तेवढी झालीच नाही की ही जी केवायसी आहे ही करावीच लागणार, अन्यथा तुमचं नाव कट होणार. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची जास्त मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली नाही आणि म्हणूनच या महिला केवायसी करण्याचं चुकल्या आणि त्याचमुळे त्या अपात्र झालेल्या आहेत. तर ही सर्व चूक शासनाची आहे. जवळपास 92 लाख बहिणी अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील 60 ते 62 लाख बहिणी अशा आहेत ज्या पात्र आहेत, परंतु ज्या केवायसी न केल्यामुळे अपात्र झालेल्या आहेत. तर आता तुम्ही आकडा बघू शकता आणि आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. तुम्हाला निवेदन द्यावे लागतील, त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा घेराव करावा लागेल. जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा मग महिला व बालविकास विभाग कार्यालय असो, आपल्या तहसीलमधलं असो किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी असो, तिथं जाऊन जिल्हाधिकारी जे काही जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग असते किंवा मग जे कार्यालय असते तिथं जाऊन तुम्हाला तिथं चौकशी करावी लागणार आहे. आपले निवेदन द्यावेच लागणार आहेत, अर्ज द्यावेच लागणार आहे, कारण की केवायसीचं पोर्टल अजूनही सुरू झालेलं नाही आहे. केवायसी नवीन सुरू झालेली नाही आहे. फक्त MahaDBT व पोर्टलवर जे काही सारथी ॲप म्हणतो आपण, सारथी पोर्टलवर केवायसी होत आहे अशा प्रकारच्या बातम्या येतात, परंतु साफ चुकीचं आहे. त्यामध्ये केवायसी त्यांची होत आहे ज्यामध्ये की त्यांनी MahaID काढलेला आहे आणि त्यांना या पोर्टलवर केवायसी म्हणजेच की या पोर्टलचीच केवायसी होत आहे, लाडकी बहीण योजनेची केवायसी होत नाही आहे. ही गोष्ट तुम्ही साफ लक्षात घ्या. त्याचबरोबर आनंदाची बातमी, गोड बातमी अशी आहे की तुम्हाला आता जुलै आणि ऑगस्टचे महिने दोन्ही एकत्रित रक्षाबंधनच्या निमित्तानं मिळू शकतात. जुलैचा हप्ता होऊ शकते की 1-2 दिवसामध्ये सुरू होणार, परंतु ऑगस्टचा हप्तासुद्धा तुम्हाला रक्षाबंधन निमित्त मिळू शकतो. म्हणजेच की एकूण काय की दोन्ही हप्ते 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच टाकण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गावंदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.